नमस्कार. पंढरीचा परिवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण सातत्यानं विविध क्षेत्रातील माहिती प्रेक्षकांना देण्याचा प्रयत्न करतो आहे. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व कृषी विभागातील जे नाविन्यपूर्ण काम करतायत त्यांचे जास्तीत जास्त माहिती आपण प्रेक्षकांना देण्याचा प्रयत्न करतो आहे. असेच पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोली येथील प्रयोगशील शेतकरी जाधवसाहेब यांच्या शेतामध्ये आज आपण आलेलो आहोत आणि त्यांचा ढोबळी मिरचीचा प्लॉट आहे. या प्लॉटची सविस्तर माहिती व तो प्लॉट कसा आणला ही संपूर्ण माहिती आपण त्यांच्याकडून घेणार आहोत. आज आपल्यासोबत संबंधित शेतकरी आहेत. आपण नमस्कार साहेब. हां नमस्कार. काय नाव आपलं, प्रेक्षकांना आपलं नाव सांगा. नागेश ज्ञानोबा जाधव, गाव फुलचिंचोली, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. आता ही ढोबळी किती साधारणतः किती आहे राणी क्षेत्र, किती आहे ढोबळी? 1 एकर आहे. किती दिवसापासून तुम्ही हे करताय? साधारण आज 9 वर्ष झाले. 2014-15 पासून आजपर्यंत तागायत प्रत्येक वर्षी मिरची करतो. आपल्याकडे क्षेत्र किती आहे सगळं साधारण? 6.25 एकर क्षेत्र आहे. 6.25 एकर. पूर्वीपासून काय करता, म्हणजे उद्योग काय करता का फक्त शेती आहे की शेतीच आहे? शेती एक शेतीच आहे, पण ह्याच्या अगोदर मला शेती नव्हती. बर. म्हणजे 2008 साली मी शेती घेतलेली. 12/8/2008. स्वतःची नव्हती शेती? स्वतः वल्लोपार्जित शेती नव्हती. आणि याच्या अगोदर मी विहिरी अशा गोत्या कामं घेत होतो आणि त्या विहिरीत इन्कम काय येईल त्याच्यावर आपण जमीन घेतली. पहिल्या वेळेस 3.25 एकर घेतली, आता 6.7 एकर जमीन आहे. म्हणजे पूर्वीचा खरं तर हा उद्योगशील शेतकरी म्हणावा लागेल, कारण विहिरीचं क्रेन आणि क्रेनवरती त्यांनी सुरुवात केली आणि नंतर हळूहळू शेती यायला सुरुवात. आता क्रेन चालू आहे का ते सध्या? नाही, आता सध्या बंद आहे. 2016 पासून तो धंदा मी बंद केलेला आहे. बरं. आता पूर्ण वेळ शेती? पूर्ण वेळ शेतीसाठी देतो. सगळी शेती किती? 6.25 एकर. काय काय शेतात? शेतामध्ये तर शिमला 1 एकर आहे, डाळिंब आहे आणि खरबूज आहे. हे करू नका. आता आपण साधारणतः ढोबळी मिरचीच्या प्लॉटमध्ये असून त्या ढोबळी मिरची सविस्तर माहिती आपण त्यांना विचारू, जेणेकरून सुरुवातीपासून पूर्व मशागतीपासून जे ढोबळी लागवडीपर्यंत साधारणतः काय नियोजन केलं हे आमच्या प्रेक्षकांना जरा सांगावं. पहिल्या वेळेस नांगरणी करून, उभी आडवी नांगरणी करून, फणसणं करून आणि गावखात टाकला. त्याच्यामध्ये 5 डम्पिंग एक टेक्सरला असं 10 डम्पिंग खत टाकून घेतला. बेड सोडून घेतले. बेडनंतर रासायनिक खत टाकला. परत ते रोटरून घेतले आणि परत रोपाची लागवड केली. साधारणतः किती रुपये बसले? 12,000 रुपये. 12,200 रुपये. कुठल्या कंपनीची काय? नॉनव्हेज सीड्स आयशा ही व्हरायटी आहे. कुठून मागवली? हे नर्सरी म्हणून, हां गाठोळी नर्सरी म्हणून अनगरची आहेत, तिथून मी रोपं घेतो. शिवनेरी काय मर वगैरे झाली का काय? ह्यात मर कुठं तर होते, पण ते मर झाल्यानंतर आपण ती उपसून काढायची आणि टाकून द्यायची आणि त्या ठिकाणी दुसरी रोपं लावायची. आता किती दिवसाचा प्लॉट आहे हा प्लॉट? आता बाबा 2 महिने होऊन गेले. 2 महिने. सुरुवात झाली का? सुरुवात झाली की एक तोडा झाला की मला वाटतं 58व्या दिवशी तोडा ह्याचा झालेला आहे. 2 टन 20 किलो निघाला पहिला तोडा. म्हणजे आपण वाटा पालवणं जो म्हणतोय तो 2 टनाच्या वरती निघालेला आहे. आता कधी पुढची सुरुवात होईल? आता तोडा 8 ते 10 दिवसानं होतोच. काय रेट मिळाला तुम्हाला? साधारण 35 रुपये रेट मिळाला. 35 रुपयाचा रेट मिळाला. आणि टोटल उत्पादन साधारणतः आता काय अपेक्षित आहे? आता दुसरा तोडा किती होईल सांगा? म्हणजे साधारण दुसरा तोडा 3 टनापर्यंत जाईल आता. 3 टन. हां. आणि सेटिंगवर अवलंबून राहतं थोडंफार. म्हणजे वातावरण, क्लायमेट कसं बदलतं आहे त्यानुसार फुलाची गळ होती, काय होतं ह्यानुसार थोडं मागमोड होऊ शकतो. साधारण 2.25 टन ते 4 टन 8 ते 10 दिवसाला तोडा होतो. मालाची जाडी म्हणजे वजन साधारणतः एका मिरचीचं साधारण सुरुवातीला 4-5 तोडं हे 200, 250, 250 ग्रॅम होतं एका मिरचीचं. परत त्याचं वजन कमी होतं. 150पासून 200 ग्रॅम, 250 ग्रॅम ही पद्धत राहते. आपण साधारणतः मिरची थोडीशी बघायचा प्रयत्न करू. इथं दाखवा, आपल्या प्रेक्षकांना दाखवा. साधारणतः हे आता पहिलंच झाड आहे. हां. आणि यामध्ये तुम्हाला बघता येईल की इथंपासून म्हणजे स्टार्टपासून सुरुवात 3 ते 4 मिरची इथं लागली आहेत. आता सुरुवात आहे. आता यापुढं इथं बघा, म्हणजे जे बाहेरचे आपण जे म्हणतो साधारणतः इथं चल साधारणतः आपण जर मिरची बघितली आज पण हे बरगसचं पीक
आज ही प्रेक्षकांना हे दाखवा सविस्तर 1 2 3 4 5 6 7 म्हणजे 8 मिरच्या जवळजवळ एका झाडाला आताच्या ह्या परिस्थितीत आणि साईज सुद्धा आता ह्या मिरचीसाठी काय कोणाचं गायडिंग वगैरे घेता का तुम्ही गायडिंग नाही, मी स्वतःच ह्यात म्हणजे झोकून घेतलेला आहे. त्यामुळे मला ह्याच्यामध्ये मिरचीमध्ये आणि फक्त द्राक्षी सोडली तर मला सर्व पिकाची ह्यात पूर्ण माहिती करून मी घेतलेली आहे. औषध काय फवारायची, खालून कसं ड्रिप इरिगेशन करायचं, रासायनिक बेसळ डोस कसा द्यायचा, गावखात कसं फर्टिलायझर करायचं, हे पूर्ण मी अभ्यास स्वतःचा आहे. दुसऱ्याला न विचारता स्वतः तुम्ही सगळं करू हो स्वतःला. तुम्ही दुसऱ्याला माहिती काय देता का? दुसऱ्याला मी देतो माहिती. प्रत्येकाचं तरकारी जी आहे त्यांना प्लॉटवर जाणं येणं किंवा फोनवर केला, फोन जरी त्यांनी केलेला असेल तर त्या फोनच्या माध्यमातून त्यांना मी माहिती पूर्णपणे निशुल्क 1ही रुपया कोणाला न घेता मी माहिती देतो. आता खरं तर ही बाब वाखाणण्याजोगी म्हणावी लागेल. आताच्या काळामध्ये सल्ला द्यायचा झाला तर कृषी सल्लागार कोणीही फुकट सल्ला देत नाही, पण फक्त शेतकऱ्याची व्यथा जाणू शकतो आणि निःशुल्क हे सल्ला देण्याचं काम करतात आणि अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायचं काम करतायत. खरंच ही एक गोष्ट त्यांची वाखाणावी लागेल. आता इथून पुढच्या काळामध्ये साधारणतः किती बजेट किती निघल, माल किती निघल? साधारण आतापर्यंत ह्या 2014-15 पासून आज ताग आहे 2023 पर्यंत साधारण 32 टनाच्या खाली आलो नाही टनेजला आणि 48 टनाच्या वरती गेलो नाही एकरी. आणि साधारण दर कसा मिळेल ह्याच्यावर थोडं अवलंबून आहे. आणि साधारण 6 लाखाच्या खाली आलो नाही आणि 13 लाखाच्या वरती गेलो नाही. ह्याच्या आधी मध्ये पैसे होऊ शकतात मार्केटनुसार. एकरी कमीत कमी 6 लाख, जास्तीत जास्त 13 लाख रुपये उत्पन्न होऊ शकतो. आणि खर्च त्याचा साधारण 4.5 लाखापर्यंत 4 लाखापर्यंत होतोय. आता यातली किती अपेक्षित आहे उत्पन्न तुम्हाला? आता अपेक्षित मी धरलंय ह्या वेळेस 50 टन काढायचं असं टार्गेट ठेवलंय. आता काय होतं मोरचं नैसर्गिक वातावरण, क्लायमेट, सगळ्या गोष्टी ह्याच्यावर अवलंबून आहे. आता ह्या वातावरणाचा काय परिणाम होतो का? वातावरणात होतो की फुलगळ होते, सेटिंग कमी लागतंय. आता कालचं काय ते आबाळ येणं वगैरे थंडी धुकं झालं त्याचा काय परिणाम झाला? झालं की फुलगळ बरेच प्रमाणात काय आम्हाला दाखवतं का थोडंसं? कधी कधी असं होतं एखाद्या शेतकऱ्याला बाबा ह्या पण बाबी शेतकऱ्यांच्या लक्षात याव्या की वातावरणाचा सुद्धा परिणाम होऊ शकतो. असं फुलगळ हो का, हे अशा प्रमाणात फुलगळ होते, बोरी वगैरे पडली, ही झालं तर क्लायमेट नुसार बदलल्यानंतर सगळं हे असं. त्यासाठी तुम्ही काय वेगळी उपाययोजना करतोय ना? बुरशीनाशक असेल काय असेल ह्याच्यावर आहे ते कंट्रोलमध्ये राखलं जाईल. कंट्रोल पण शेवटी कसं आहे क्लायमेट नुसार थोडं आपल्याला चेंज करावं लागतंय सगळ्या गोष्टी असं. आता खरं आणि अंगावर भरपूर माल होता, 10-10, 12-12 मिरच्या होत्या. त्यामुळे ते वरलं सेटिंग सोडून देणार एवढं शक्य नाही ना, झाडाला पेलवणार नाही. आता जे येणारा माल आहे तो साधारणतः किती दिवसांनी तोडणार आहे तुम्ही? 8 ते 10 दिवसानं माझा तोडा होतो कायमच. पहिला तोड 8 ते 10 दिवसानं दरवेळेला दरवेळेला हे 2-2.5 टन पुढे निघू शकतो. साधारण 2.5 ते 4 टनापर्यंत निघतो. ह्याच्यामध्ये क्लायमेट नुसार कसं होतंय, कुठं माल कमी जास्त निघतो, कधी ह्याच्यावर आता जरी फुलगळ झाली तर बाकीचा लोड बघितला तर त्याचं काही एवढं जाणवत नाही. फुलगळ नाही भरपूर आहे माल आहे. फक्त एक असं आहे आठवड्याला 3 तर मिरच्या तुटल्या. 12,000 फ्लॅन्ट आहे ती. 12,000 फ्लॅन्ट आहे तर 10,000 फ्लॅन्टलाच मिरची 3च तोडायची. 150 ग्रॅम झाले तर 4.5 झाले. कुठलं तुटलं नाही, कुठले लहान आहे बारीक आहे तर 3 टन निघते. वा, म्हणजे गणित सुद्धा झाडावरती जरी काढलं तरी शेतकऱ्याचं गणित हे झाडावरती अगदी ग्रॅमवरती सुद्धा तुम्हाला सांगितलं जातंय. म्हणजे अतिशय अनुभवी शेतकऱ्याशिवाय हे सगळं शक्य नाही. आणि जुना अनुभव त्यांचा हा पाठीशी. आणि अनेक शेतकऱ्यांना तुम्ही असं काही सांगू शकाल का कुठल्या गावामध्ये तुम्ही माहितीसाठी जाता आणि ते निःशुल्क जात आहेत असं त्यांचं मत आहे, किंवा कुठल्या प्लॉटसाठी सांगता? एखाद्या पिकाची माहिती सांगा 4 जण आम्हाला. परांड्यामध्ये 2-3 शेतकरी आहेत माझे दोस्त. ते आता ह्याच्या फेसबुकाच्या माध्यमातून मित्र झाले आणि आम्ही एकमेकाच्या जवळ आलो. मी तिकडे त्यांच्या प्लॉटमध्ये जातो, त्यांना काकडी लावली, शिमला मिरची लावली, असं मार्गदर्शन मी त्यांना करतो. बरं. आणि इथं आपल्या जवळपास आमच्या गावामध्ये जे ओपनला शेणनेट आहे ती तरकारी येते ह्यांना सुद्धा मी प्लॉटवर जाऊन माहिती देतो.
स्वतः जाऊन स्वतः जाऊन देतो. मग काय त्यांचं रिझल्ट काय मत येतं लोकांचं? नाही त्यांचं चांगलं आहे. म्हणजे त्यांचं जे म्हणणं आहे की बाबा तुम्ही सांगितल्यापासून आमचं एक औषधाचा जे खर्च जे थोडा जास्त एक्स्ट्रा होतोय तेव्हा कुठंतरी आमची बचत झाली असं त्यांचं मत आहे. म्हणजे साधारणतः गाईड ठेवायचं झालं तर गाईडचं पैसे आहेत अधिक शेतकऱ्याचं असं मत येतं की त्या गाईडमुळं खर्च जास्त होतोय आणि शेतकऱ्यात जर मदत करत असेल तर औषधाचा सुद्धा खर्च कमी होतोय, गाईडचं पैसे वाचतात. आता साधारणतः ऑर्गॅनिक शेतीकडे बऱ्याच शेतकऱ्यांचा कल आहे. बरोबर. आणि रासायनिक संपूर्ण जर सोडलं तर ऑर्गॅनिक शक्य आहे का, किंवा ऑर्गॅनिक आणि रासायनिक मिळून काय साधता येईल का? नाही, बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते. पण आजकाल ऑर्गॅनिक शेतीकडे लक्ष देणं, ऑर्गॅनिक शेती करणं हे लय महत्वाचे आहे. कारण आता पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललाय. रासायनिक खतं वापरणं म्हणजे धोक्याची पातळी आहे. आज आपण तीव्र औषधी स्प्रे करतोय, मधमाशा आता नाहीशा झाले. डाळिंबीचं धरा सेटिंग धरा, मधमाशाच नाही, त्या सेटिंग व्हायचा प्रॉब्लेम यायला लागला. तर आता तसं जिमणीचं आहे. रासायनिक खतं आपण जास्त बेसुमार वापर झाल्यामुळं पीएच कमी होत चालला, ऑर्गॅनिक कार्ब कमी होत चाललं. ऑर्गॅनिक कार्ब जर जिमणीत नसेल तर उत्पन्न येणारच नाही. त्याच्यामुळं गावखात असेल, जे KHB PHB बॅक्टेरिया असेल, ह्या बॅक्टेरिया आणि ऑर्गॅनिकमध्ये आपण शिरायला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याने. हळूहळू ह्या कंटिन्यूत थोडं त्यात ती सवय लावायला पाहिजे सगळ्यांनी. आता परागसिंचनासाठी मधमाशीची गरज असते. आता या पॉलीहाऊस मध्ये मधमाशी म्हणजे परागसिंचनाचं कसं काय नाही, ह्या पॉलीहाऊस मध्ये स्वयं पॉलिनेशन ही व्हरायटी आहे. शेंडेड मधील व्हरायटी वेगळे आणि बाहेरची व्हरायटी वेगळे. हे जी शिमला मिरची आहे स्वयं पॉलिनेशन म्हणजे स्वतः अंगच ती तयार होणार आहे. स्त्री मादी नर मादी एकाच स्त्री असं आहे ना, ते एकाच मध्येच आहे. आता ऑर्गॅनिक कडे भर द्यायला शेतकरी काय सुरुवात करायला पाहिजे? सुरुवात करायच पाहिजे ऑर्गॅनिक मध्ये. प्रत्येक शेतकऱ्याने शेड्यूल प्रमाणे थोडं होणं, बेस थोडं वाढवत जाणे. आज साधारण आपण बघितलं तर मार्केटमध्ये गेलो, 60-20 असेल, 052-34 असेल, आज 4,500 6,000 एक बॅग आहे. आज 5,000 डम्पिंगचं खत येतं किंवा एक टेलर येतंय, ती खताची जोड करू शकेल का ती? आज आपण बेसुमार एक आता पीक घ्यायला गेलं तर साधारण 15 ते 20 बॅग आपण खर्च घालतो. साधारण एक पहिल्या स्टेजपासून 19 स्टेजपासून ते 052-34 0050 पर्यंत आपण जर 5-7 बॅगा जर हे घालतोय, मग आज तर गावखात टाकल्यानंतर आपल्याला त्याचं बेनिफिट मिळणारच आहे. ऑर्गॅनिक कार्ब शेतीत उपलब्ध होणारच आहे. हे होत नाही, रासायनिक होत नाही. ही टॉनिक आहे तात्पुरतं. हा, याला सोडून पण चालणार नाही, पण किती मर्यादित वापरावा हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता तरुण शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? तरुण शेतकऱ्यांना मी एक एवढा सल्ला देईन की जे ऑर्गॅनिक शेतीकडे वळणे, रासायनिक खताचा डोस कमी करणे, गावखात भरपूर टाकणे आणि मार्केटचं तडजोड म्हणजे मार्केटमध्ये डिमांड आणि सप्लाय ह्याचा विचार करून आपल्या गावामध्ये आसपास तालुक्यामध्ये लागवडीचा थोडा विचार, दोस्त असेल, पाहुणारावळे असतील किंवा नर्सरी असतील, ह्यांचा थोडा विचार करून आपण लागवड केली तर आपण मार्केटमध्ये जाऊ शकतोय. आणि अभ्यासू आणि चिकाटीवरती पाहिजे तरुण शेतकऱ्यांना मी एवढं सांगतो, आणि त्यांनी चांगली शेती करावी. आता जो सल्ला तुम्ही देताय मोफत शेतकऱ्यांना, पण आता नवीन येणाऱ्या शेतकऱ्यांना काय सल्ला तुम्ही देणार त्यासाठी लोकांना काय शेतकऱ्यांना नंबर देताय का तुमचा? हो, देतोय ना. निदान तुमच्या वेळेनुसार द्या, आवर्जून जाण्यापेक्षा तुम्हाला ज्या वेळेत भेटेल त्यावेळेस तुम्ही जाऊन जवळ असेल तर मी आवर्जून जातो. मोबाईल आणि त्यांच्या काय जणांकडे फिटच आहेत नंबर, ते फोन करतात, मी माहिती मी संकोचपणे पोटात ही असं कोणची की मला माझ्या शेतीत एक आणि त्यांच्या शेतीसाठी वेगळं असं काही मी करत नाही. तुमचा मोबाईल नंबर आमच्या शेतकऱ्यांसाठी सांगायचा? माझा नंबर आहे 98 22 90 12 14. ठीक आहे, तर आज आपण बऱ्यापैकी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेलाच आहे. आणि ही जी घेत असताना इकडे खाली घ्या, अजून सुद्धा आपण थोडंसं बघण्याचा प्रयत्न करू. हे घ्या, अशा पद्धतीची जो माल आहे तो आतून ह्या बाजून घ्या. या झाडाला एका शेजारी तुम्हाला माल पाहता येईल. आणि पुढं या तुम्ही, असं पुढे या, प्रत्येक झाड असं दाखवत या. अशा पद्धतीची सुधारित शेती जर करत आला प्रत्येक शेतकरी, आणि शेतकऱ्याला माहिती देऊन जर जास्तीत जास्त सहकार्य करण्याचा प्रयत्न केला तर ओपन प्लॉटला आणि शेडनेटला काय फरक पडतो का? ओपन प्लॉटला काय होतंय, ओपन प्लॉट मध्ये साधारण असं होतंय, ओपन प्लॉट मध्ये थ्रिप्स भरपूर त्रास देते.
आणि थ्रिप्स पुढे चला तुम्ही पुढे तर चलत राहा. हां. ओपन प्लॉटमध्ये थ्रिप्स भरपूर असते आणि शेणनेटमध्ये थ्रिप्स जरा थोडं कमी प्रमाणात राहते. जर शेणनेटमध्ये औषधं थोडी कमी लागतात, बाहेर ओपन प्लॉटला भरपूर लागते. असं त्याचं हे आता तुम्हाला ही काय अनुदानावरती काय केलं, स्वतः केलं का काय, कसं केलं? नाही, मी स्वतःच केलं आणि अनुदानामार्फत मला भेटलं. बँक लोन केलेलं होतं 14 लाखाचं बरं. आणि 7 लाख शासन. काय तर आज आपण बऱ्यापैकी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेलाच आहे आणि